नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र येऊन ठरत चाललाय तो वाद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या सुशोभीकरण आणि बाजूलाच होत असलेलं जिल्हा उपरुग्णालय याच्यामध्ये असलेली जागा आणि पार्किंगचा विषय. यावरून हा वाद अत्यंत टोकाचा होत चाललाय. याच वादावरून आंबेडकर विचारवादी जी लोक आहेत ती आमदार सुनील शेळके यांच्यावरती वेगवेगळे आरोप करू लागलेत. नक्की हा वाद काय आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आरपीआयचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत वाघमारे. साहेब, काय सांगसाल, नक्की हा वाद आहे तरी काय? आज या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आहोत. या ठिकाणी 2 जून 1957 परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मुकुंदराज आंबेडकर यांच्या शुभास दीक्षाभूमी म्हणून सुपरिचित आहे. नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्याचा निर्णय त्या काळी घेतला आणि त्या काळामध्ये नगर विकास संघटना आणि नगर विकास आघाडी अशा 2 राजकीय आघाड्या होत्या आणि त्यापैकी एका आघाडीने शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा ठराव आणला आणि म्हणून दुसऱ्या आघाडीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव आणला. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा देखील त्या ठरावामध्ये नमूद केला आणि तेव्हापासून खरं तर हा पुतळ्यांचा विषय चर्चेमध्ये आलेला आहे. या ठिकाणी पूर्वी डॉक्टर बाबासाहेब धानोरकर नगरपालिका हॉस्पिटल अस्तित्वात होतं. शहरामध्ये एक बाबासाहेबांचा पुतळा असताना दुसरा पुतळा बसवण्याची आवश्यकता नाही, परंतु कौन्सिलने निर्णय घेऊन हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा राजमाची गार्डन हे स्थळ निश्चित करण्यात आलं. त्याच्यानंतर तिथं वन खात्याची जागा असल्या कारणानं त्या काळात तिथं बसणं सोयीचं झालं नाही आणि पुन्हा हा या ठिकाणी पुतळा आला. हा पुतळा आल्याच्या नंतर तत्कालीन कौन्सिलने लोणावळा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचा ठराव मंजूर केला आणि त्यानुसार या पुतळ्याचं काम सुरू झालं. नगरपालिकेने जिल्हा रुग्णालयाकरता शासनाकडे हॉस्पिटलची जागा वर्ग केली. त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा शासनाकडे वर्ग केली. त्या ठरावानुसार 1,65,00,000 रुपयाचं काम पहिल्या टप्प्यातलं सुरू झालं. हे सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा 76 लाखाचं दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालं. तेही पूर्णत्वास आहे आणि त्यानंतर 3,30,00,000चं तिसऱ्या टप्प्याचं आणि अंतिम काम सुरू करण्याचा ठराव तत्कालीन प्रशासक पंडित पाटील साहेब यांनी संमत केला. तांत्रिक मंजुरीकरता पाठवण्याकरता कागदपत्राची पूर्तता झाली, परंतु त्याचवेळी पाटील साहेबांची बदली झाली आणि तो प्रश्न तसा अनुत्तरित राहिला. त्यानंतर नव्याने आलेले प्रशासक अशोक साबळे यांच्याकडे आम्ही 2 महिने सतत पाठपुरावा करत होतो की साहेब तांत्रिक मंजुरीकरता हा प्रस्ताव पाठवा, परंतु त्यांनी त्यानंतर हे पत्र की काम थांबवण्याचं पत्र दिलं. म्हणजे एकंदरीत सुनील शेळके आणि प्रशासक अशोक साबळे यांनी संगनमतानेच हे पत्र द्यायला लावलं आणि त्याच्यानंतर हे काम बंद करावं असं प्रशासक साबळे साहेबांनी लेखी पत्र काढलं. खरं तर नगरपालिकेने टेंडर काढलेलं आहे, ठेकेदारांनी टेंडर भरलं, त्याच्यानुसार ज्या कंपनीला टेंडर दिलं गेलेलं आहे फक्त वर्क ऑर्डर देण्याची बाकी होतं, पण ते देऊ नये आणि पुढचं काम होऊ नये हा कुटील डाव सुनील शेळके यांनी टाकला आणि आज हे काम बंद आहे. आता मी तुम्हाला या विभागामध्ये सुशोभीकरणामध्ये नेमकं काय काय येतंय त्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तुम्ही बोलत राहा. या ठिकाणी केलेलं आहे. या नियोजनामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरील तैलचित्र फोटोग्राफी याच्यामध्ये असणार आहे. त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असणार आहे. बाजूने एका कर्वेचर टीव्हीच्या माध्यमातून बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनपट याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहे.
या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर आपण बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा ज्या ठिकाणी बसणार आहे त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे। हे काम देखील अत्यंत सुरेख बनवलेलं आहे आणि या पूर्ण प्रकल्पाचा जो आराखडा आहे अतिशय प्रक्रियेला गती मिळाली। ही तमाम बौद्ध आणि आंबेडकरवाद्यांची ही स्फूर्तीभूमी आहे आणि ती दीक्षाभूमी म्हणून सर्व परिचित आहे। आता आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याला जिथं पुतळा बसणार आहे त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपल्याला त्याची रचना असणार आहे ती तुम्हाला दाखवतो। या सगळ्यावरती या ठिकाणाहून आपण बाबासाहेबांना वंदन करण्याकरता इथून आपण असं वरती जाणार आहोत। त्यानंतर डाव्या बाजूने संभाव्य सगळे या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार करण्याकरता हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे। पुष्पहार अर्पण करण्याच्या नंतर एका बाजूने आपण पुष्पहार अर्पण करण्याकरता वरती येणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणाहून आपण खाली जाणार आहोत। एक शांत राहा। अतिशय सुरेख डिझाईन हा या ठिकाणी साकारलेला आहे। यानंतर आपण या ठिकाणून परत आल्याच्या नंतर ही जी समोरची भिंत आहे या भिंतीवर बाबासाहेबांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे आणि त्याकरता ही भिंत अतिशय महत्वाची आहे। वरती अजिंठा वेरूळ लेणीचे जे कर्वेचर आहेत त्या पद्धतीची आपण ती रचना या ठिकाणी केलेली आहे। या बाजूने पुढे गेल्याच्या नंतर या बाजूला उजव्या बाजूला प्रत्येक या ठिकाणी आतून बाहेरून फाउंटन येणार आहेत। पुढच्या बाजूला मावळ तालुक्यातील जे दुर्मिळ पक्षी आहेत त्यांचं चित्र लावण्यात येणार आहे। इथून आपण पुढे गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक फाउंटन या ठिकाणी त्याची रचना करण्यात येणार आहे। हा फाउंटन बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचा प्रसंग चित्रित करून त्या फाउंटनवरती दाखवण्यात येणार आहे। हा पाण्यावरती बाबासाहेबांचं तैलचित्र आहे। हे आतापर्यंत भारतामध्ये कुठेही साकारलेलं नाही अशा प्रकारचा हा फाउंटन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। पाण्यावरच्या फाउंटनवरती जे चित्र आहेत अनेकांची आहेत परंतु बाबासाहेबांचं हे पहिलं चित्र आहे आणि म्हणून ही जागा देखील अतिशय महत्वाची आहे। या दोन कोपऱ्यांत डाव्या आणि उजव्या बाजूला आपण छोटीशा लायब्ररी आपण बनवणार आहोत की जेणेकरून उद्याच्या तरुण पिढीला अभ्यासाची ओढ लागावी अशा रीतीनं दोन अभ्यास कक्ष या ठिकाणी आपण बनवणार आहोत। पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणी तैलचित्र ही जी भिंत आहे हे गेट सांचीचं स्तूप अतिशय आंबेडकरी विचारधारेमध्ये त्याला आणि बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि ते आपण या ठिकाणी उभारणार आहोत। नगरपालिकेच्या
हॉस्पिटल जे जुनं हॉस्पिटल होतं तो जो रस्ता आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा आहे ही या ठिकाणी कर्वेचर भिंत होती. ही सर्व आंबेडकर अनुयायांनी आम्हाला कोणी संपर्क केला नाही, आम्हाला कोणी विचारलं नाही, परंतु दवाखान्यामध्ये जाण्याकरता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही 10 फूट ही भिंत आत घेतलेली आहे. आणि हा जो रस्ता आहे हा इतकाच रस्ता नगरपालिकेचा दवाखान्याचा होता, परंतु आम्ही सर्वांनी एक विचार करून तो मागे घेतलेला आहे. तरी देखील असा अपप्रचार केला जातो की या ठिकाणी अँब्युलन्स शिरणार नाही. पूर्वी देखील याच रस्त्याने अँब्युलन्स जात होती, आजही याच रस्त्याने जाईल आणि उद्या देखील याच रस्त्याने अँब्युलन्स जाईल. आता पुढे आपण हॉस्पिटलच्या कामाकडे आपण जाऊ. नक्की भिंत काढायला का सांगितलं जातं? भिंत काढण्याचं कारण आपण समोरून गेल्यावर बघू. महत्वाचं कारण असं आहे की हॉस्पिटलची बाउंड्री आणि पुतळ्याची बाउंड्रीमध्ये त्यांना 20 फुटाचं अंतर पाहिजे आणि आता ते जागेवरती 16 फुटाचं भेटते. आणि मग हे 16 फूट जे कमी भरते ते 20 फूट करण्याकरता 6 फूट जागा त्यांना पुतळ्याची त्यांची मागणी आहे. जरी 6 फूट जागा त्याच्यामध्ये दिली गेली तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला काही जागा शिल्लक राहत नाही आणि त्या ठिकाणी पुतळा बसवणं म्हणजे ते मूर्खपणाचं ठरेल. दवाखाना बांधण्याच्या पूर्वी या सगळ्या उपाययोजना केल्या नसाव्यात. या संदर्भामध्ये तत्कालीन नगरपालिकेचे अभियंता मठपती मॅडम यांनी वेळोवेळी सार्वजनिक विभागाचे अभियंता राठोड यांच्याशी चर्चा केली. अनेक वेळा त्यांना भेटीच्या सूचना दिल्या, तरी देखील त्याने एकदाही या जागेवरती येऊन पाहणी केली नाही. जर संयुक्तिक पाहणी झाली असती, जर संयुक्तिक पाहणी केली असती तर आजचा जो प्रसंग आहे तो उद्भवला नव्हता. यानंतर पुतळ्याच्या कामाची जी तांत्रिक मंजुरी आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मंजुरी दिलेली आहे आणि तांत्रिक मंजुरी देताना त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जागेचा नकाशा तयार केला. त्या जागेच्या नकाशाच्या प्रमाणे मोजमाप घेतलं आणि त्यानंतर तांत्रिक मंजुरी दिली गेली. असं असताना सार्वजनिक विभागाने तांत्रिक मंजुरी दिली, त्यानंतर टेंडर निघालं आणि कामाला सुरुवात झाली. आज पुतळ्याचं काम जवळपास 2 वर्ष चालू आहे आणि मग इतक्या उशिरा त्यांना ही जागाची आवश्यकता का लागली हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. आता आपण नगरपालिका ज्या ठिकाणी शासनाला वर्ग केलेल्या जागेवर आपण जात आहोत त्या ठिकाणी पूर्वी डॉक्टर बाबासाहेब धानोरकर रुग्णालय होतं आणि शासनाची धोरण की नगरपालिकेने हॉस्पिटल चालवणं आर्थिकदृष्ट्या योग्य नसल्याचं कारण सांगून नगरपालिकेचं हॉस्पिटल बंद केलं आणि ही जागा जिल्हा रुग्णालयाकरता शासनाकडे वर्ग केली. ही जागा वर्ग करत असताना 100 बेडचं रुग्णालय या ठिकाणी उभं राहत आहे. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची देखील आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील नागरिकांना सुविधा मिळणार आहेत. हे शासनाचं धोरण अतिशय योग्य असल्याकारणानं आम्ही अँब्युलन्सची जी एंट्री आहे ती 10 फूट पुतळ्याची जागा कमी करून आम्ही मोठ्या मनानं ती जागा त्याचवेळी सोडलेली आहे. असं असताना देखील आज 3 प्रशासक होऊन गेले. 3 प्रशासकांनी कुणीही अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही आणि आज अशोक साबळे हे जे
नवनिर्वाचित प्रशासक आहेत, या प्रशासकांनी ही सुनील शेळके आमदार यांच्या पत्रानुसार कामाला स्थगिती दिलेली आहे. खरं तर इतक्या 100 बेडच्या हॉस्पिटलला पार्किंगची सुसज्ज व्यवस्था ठेवणं अत्यंत गरजेचं असताना या हॉस्पिटलचा प्लॅन नगरपालिकेकडे सादर केलेला नाही, ना तो नगरपालिकेने मंजूर केला. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकत्रित बैठकीत झाला असता तर कदाचित या ठिकाणची चित्र आजचं वेगळं असतं. परंतु कुठल्याही प्रकारची पार्किंग पुरेशी नाही. 100 बेडच्या हॉस्पिटलला फक्त 14 गाड्या उभ्या राहतील एवढ्याच पार्किंग या ठिकाणी दाखवलेली आहे. हा जो आपण पाहतोय हा सगळा जो ग्राउंड फ्लोर आहे हा खरं पार्किंगला ठेवणं अत्यंत आवश्यक होतं, की जसं नगरपालिकेला पार्किंगची व्यवस्था जी उत्तमरित्याने केलेली आहे त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येणारा जो व्हिजिटर्स आहेत त्यांची संख्या विचारात घेता नगरपालिकेने पार्किंगची व्यवस्था केली आणि 100 बेडचं हॉस्पिटल आपण करतोय त्या ठिकाणी केवळ 14 गाड्यांची पार्किंग करतोय. हे संयुक्त आहे का, हा देखील आमदार सुनील शेळकेंनी प्रश्न विचारात घेतला पाहिजे होता. 2 वर्ष झाले या सगळ्या घडामोडीला. 2 वर्षामध्ये एकदाही सुनील शेळके यांनी कुठल्याही प्रकारचं मिटिंग या बाबतीमध्ये घेतल्याचं आठवत नाही, ना आम्हाला निमंत्रित केलं. आता आपण या बाजूने इकडं इंद्रायणी नदीच्या बाजूने येतोय. या बाजूने हा जो नंतर या ठिकाणी बाहेर पडणारा पुरंदरे हायस्कूलचा रस्ता आहे. म्हणजे या हॉस्पिटलला दोन्ही रस्ते अटॅच असताना देखील केवळ बाबासाहेबांच्या पुतळ्याचाच हट्ट का, हा तमाम आंबेडकरी जनतेला प्रश्न पडलेला आहे. आणि केवळ कामामध्ये खोडा घालायचा आणि राजकीय दृष्ट्या विरोधकांना संपवायचं, त्यांच्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचायचं आणि त्याकरता महापुरुषांना वेठीस धरायचं, हा प्रकार सध्या लोणार शहरामध्ये चालू आहे. दोन्ही बाजूला रस्ते असताना एकाच बाजूचा हट्ट हा कशा करताय, हा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेने आणि लोणारकर नागरिकांनी विचारला पाहिजे. आज समजा सर्व आंबेडकर अनुयायांनी एकत्रित विचार केला आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची सर्वोच्च जागा होऊ शकत नाही, म्हणजे ना नगरपालिकेचं हेतू जो आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करायचं तो देखील साध्य होत नाही आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जे होतंय त्याचा देखील हेतू साध्य होत नाही. आणि म्हणून जर हा प्रश्न असा जर प्रलंबित ठेवला तर या शहराचं फार मोठी हानी होणार आहे, नुकसान होणार आहे. आणि म्हणून आमची सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येकानं प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट द्यावी, खरी वस्तुस्थिती पाहावी, कोण चूक आहे कोण बरोबर आहे याची शहानिशा करावी. आणि आम्ही सर्वांना सांगितलेलंच आहे की लोणार शहरातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, व्यापारी संघाचा असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, आम्ही सगळ्यांशी खुली चर्चा करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये मार्ग काढावा. 8-10 दिवसामध्ये केव्हाही आचारसंहिता लागू शकते आणि ही जर आचारसंहिता लागली तर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम जाणीवपूर्वक रखडलं. कारण हा जो ही वेळ जी निवडलेली आहे पत्र देणाऱ्यांनी, की त्यांना माहिती आहे आणि त्या पत्रात त्यांनी प्रामुख्याने की तांत्रिक मंजुरीला 3ऱ्या टप्प्यातल्या कामाचं हे पाठवू नका, टेंडर काढू नका, वर्क ऑर्डर देऊ नका आणि या सगळ्या गोष्टी आचारसंहितेमध्ये अडकतील, हा त्यांचा हेतू काही अंशी साध्य होताना दिसतोय. कारण या आठवड्याभराच्या कालखंडामध्ये आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि म्हणून सर्व आंबेडकर अनुयायांनी प्रशासक अशोक साबळे यांना तर हॉस्पिटलचं काम देखील तुम्ही थांबवलं पाहिजे. पुरेशी पार्किंग द्यायची जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्या इमारतीमध्ये त्यांच्या सुविधा करणं ही त्यांची जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि जिल्हा उपरुग्णालय हे 2 वेगळे पार्ट आहेत आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे येणाऱ्या अनुयायांना पार्किंगसाठी जागा नसेल तर त्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगवरती दावा करू नये आणि जिल्हा उपरुग्णालयामध्ये येणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची जागेवरती हक्क सांगू नये.
हे दोन भिन्न प्रश्न आहेत. हे एकत्रित्या चालणार नाहीत आणि त्याकरता कायम तणावाचं वातावरण राहील. आणि म्हणून पुन्हा एकदा आमदारांनाही सांगू इच्छितो की हा प्रश्न वाढवणं हे तालुक्याच्या दृष्टीने हितावं नाही. मावळ तालुका हा पुरोगामी विचाराचा आहे. आजपर्यंत सर्वांनी पुरोगामी विचार ठेवून सलोखा बिघडू नये याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही. समोरच्या मंडळी देखील अतिरेक करू नये. जर जबरदस्तीने बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावरती उतरून लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वारंवार बोलता याच्यातून मार्ग निघू शकतो, तर मार्ग काय आहे नक्की, तुम्ही काय सुचवू शकता? मार्ग म्हणजे पुरंदरे हायस्कूलला जाणारा जो रस्ता आहे आणि या ठिकाणी इंद्रायणी पुलाकडे जाणारा भांगावडी जाणारा रस्ता आहे. दोन रस्ते असताना तुम्ही इन आणि आउट केलं पाहिजे. एक तातडीची जी सेवा आहे त्या तातडीची सेवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 60 फुटाचा रस्ता आहे. त्या ठिकाणी एका रस्त्याने अँब्युलन्स आत आली की दुसऱ्या रस्त्याने सरळ होते. ज्या ठिकाणी तुम्हाला 20 फूट जागा पाहिजे त्या ठिकाणी 16 फूट जागा आहे. ही चूक कोणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी पूर्वीची भिंत आहे त्यामध्ये आम्ही 1 इंच देखील दवाखान्याच्या बाजूने आलेलो नाही. आणि असं असताना ती भिंतीचा फाउंडेशन झालं, त्याच्यावरती बांधकाम झालं, तरी देखील तुम्हाला हा प्रश्न जाणवला नाही का? मग आजच त्या प्रश्नाची तुम्हाला निकड का लागते? हा, आता पुढे नगर या जिल्हा उपरुग्णालयाने 100 बेडच्या हॉस्पिटलला किती पार्किंग ठेवली याची प्रत्यक्ष आपण पाहणी करू. आहे ना, बाहेरून जाऊ ना. नाही पुढचे काय तिकडे खाली अख्खं पार्किंग ठेवायला पाहिजे होतं. मग ती खरी वस्तुस्थिती तीच आहे ना. आणि कुठं पाणी लागले तर बघा बरं. पाणी लागले, पाणी लागले, कसले पाणी लागले हे काढून टाका म्हणा आणि सरळ इथं पार्किंग करा, विषय संपतो. आमची जबाबदारी नाही तुम्हाला पार्किंग नाही. पुण्या मुंबई सर्व हॉस्पिटलला खाली पार्किंग आहे. हे काय हे छोट्या छोट्या भिंती बांधले काढून टाका. शंभर बेडच्या हॉस्पिटलला जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याची आपण पाहणी करूया. ही हॉस्पिटलच्या पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी माझ्या अंदाजाने त्या पार्किंग पासून तर या पार्किंग पर्यंत 15 जागेच्या वरती एकही गाडी पार्क होऊ शकत नाही. मग 100 बेडचं हॉस्पिटल तुम्ही उभारताय आणि पार्किंगची व्यवस्था इतकी ठेवताय. शासनाचे नियम तुम्हाला लागू नाहीत का? शासनाचे नियम तुम्ही पाळायचे नाहीत का? आणि मग या 100 बेडच्या हॉस्पिटलला किमान आपण 100 रुग्ण ऍडमिट झाले तर त्यांचे येणारे नातेवाईक, डॉक्टर, नर्स, इतर जो स्टाफ आहे या सगळ्यांच्या जर एक एक गाडी जरी आली तरी 100 गाड्यांची व्यवस्था या हॉस्पिटल करणं. त्या ठिकाणी जाऊ. यादव तुम्हाला आपण या तुझ्या पाठवारे बाहेर लागेल. आपण या ठिकाणी आता आलेलो आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची संरक्षण भिंत आहे आणि हे हॉस्पिटल आहे. यामध्ये 16 फुटाचं अंतर आहे. आता इकडनं अँब्युलन्स येणार आहे. अँब्युलन्स आल्याच्या नंतर ही इतकी अपुरी जागा त्यांनी ठेवलेली आहे. इथं पेशंटला अँब्युलन्स थांबणार कशी, पेशंटला खाली घेणार कशी याचा लागेल. जरी 6 फूट जागा आपण तिकडे घेतली तरी देखील तुम्हाला ज्या पद्धतीनं हॉस्पिटलला जो पोर्च पाहिजे तो किमान 50 फुटाचा अंतर पाहिजे.
हॉस्पिटलच्या समोर किमान 50 फुटाचं अंतर पाहिजे की जेणेकरून टू व्हीलर आल्या, फोर व्हीलर आल्या. त्याहीपेक्षा जर दुर्दैवानं आगीची घटना घडली तर तुम्ही फायर ब्रिगेडची गाडी कशी आणणार, ती कुठून वळवणार? हे सगळे प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याने याची उत्तरं दिली पाहिजेत. म्हणजे तुम्ही चुका करायच्या. हा प्लॅन नगरपालिकेकडे मंजूरसाठी का नाही पाठवला? जिल्हा उपरुग्णालय कुठं होतंय? लोहा हद्दीमध्ये. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, लोणावळा नगरपालिका आहे. मग त्या ठिकाणी प्लॅन मंजूरसाठी का पाठवला नाही? जर एखाद्या इमारतीला पार्किंग नसेल, मग इतक्या मोठ्या 100 बेडच्या हॉस्पिटलला पार्किंगची जी अपूर्ण व्यवस्था आहे, नगरपालिकेने त्यांना नोटीस का दिलं नाही? म्हणजे नागरिकांनी नियम पाळायचे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी नियम पाळायचे नाहीत. हा लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरती हा अन्याय आहे. नियम सर्वांना सारखं पाहिजे. जर तुम्हीच पुरेशी पार्किंग करत नाही तर उद्या नगरपालिकेला किंवा शासनाला इतर सर्वसामान्य जनतेला विचारण्याचा अधिकार या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून अशा या गुंतागुंतीचा प्रकार या ठिकाणी अधिक वाढत चाललेला आहे. आणि सुनील शेळके आमदार साहेब हे वारंवार लोणावळा शहरामध्ये येऊन लोणावळ्यातील नागरिकांना आवाहन करतायत की मी 6 महिन्यामध्ये हे हॉस्पिटल सुरू करतो, 1 रुपयामध्ये सेवा उपलब्ध करून देतो, तू तर मी हॉस्पिटल सुरू करणार नाही. म्हणजे हे हॉस्पिटल खाजगी आहे का शासनाचं आहे याचं उत्तर देखील मिळालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणाचा जो प्रकल्प आहे हा काय आंबेडकर अनुयायांचा प्रकल्प नाहीये, तो नगरपालिकेचा आहे. नगरपालिका स्वखर्चाने करते. नगरपालिकेने सर्व नियम तंतोतंत पाळलेले. आणि मग नगरपालिका नियम पाळत असेल तर सार्वजनिक बांधकाम खातं नियमाला पायदळी का तुडवतात हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आता दोन्ही नगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणाचं जे ठेकेदार त्यांनाही नोटीस दिलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला देखील आम्ही नोटीस द्यायला भाग पाडलेला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची पुरेशी पार्किंग दाखवत नाही तोपर्यंत पुढचं काम करू नये. आज आपल्या घराच्या समोर गाडी लावायची, शेजारी जसे लोक भांडतात तसा हा प्रकार आहे. आणि आम्ही सर्वजण या प्रकरणाचा निषेध करतो. कारण बाबासाहेबांच्या पुतळ्याला अडचण निर्माण करायची, हा पुतळा उभा राहू नये, त्याला विलंब लागावा, कागदोपत्राच्या गर्तेत तो अडकावा, हा जो हेतू याच्या पाठीमागचा आहे तो काही लपून राहिलेला नाही. आम्ही 11 तारखेला सर्व आंबेडकरवादी आणि समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं आम्ही दीक्षाभूमी ते नगरपालिकेवरती आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. सकाळी 11 वाजता प्रचंड संख्येने आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध जनता त्यामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची कालच बैठक झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे. धन्यवाद. जय भीम.